थेट जाऊया कोल्हापूरमध्ये, ज्या ठिकाणी चंद्रकांत पाटील पत्रकार परिषद घेत आहेत। अकर्तृत्व म्हणजे आपल्याला मराठा समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवता येत नाही हे झाकण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी फक्त आणि फक्त 5-7 मिनिटांमध्ये मराठा आरक्षणाचे सगळे पैलू मी मांडणार आहे आणि मग त्यावर काही ना काही प्रश्नोत्तरी होण्यातून अधिक स्पष्टता येईल। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष झाला आपल्याला माहिती आहे। त्यातला मेजर क्रक्स जो आहे तो मराठा समाजाला आरक्षण नव्याने देण्याचा विषय नव्हता, ते छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये 1902 पासून होतं। स्वातंत्र्यानंतर सुद्धा जवळजवळ 52 सालापर्यंत ते होतं। परंतु 1960 साली ज्यावेळेला महाराष्ट्र शासनाची वेगळ्या राज्याची निर्मिती झाली आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब हे आरक्षण घटनेमध्येच आहे, ओबीसी म्हणजे अन्य मागास वर्ग याची रचना करण्याची सुरुवात झाली, त्यावेळेला त्या यादीमध्ये मराठा समाजाचं नाव हे अचानक गायब झालं। मग त्यावर अनेक कमिशन अपॉइंट झाली, कालेलकर कमिशन झालं, मग केंद्रीय ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास सर्वांसाठी मंडळ आयोगाची निर्मिती झाली आणि या सगळ्यातून शेवटी एक प्रसिद्ध खटला गाजला ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये इंदिरा स्वानी। त्यात इंदिरा स्वानींनी आग्रह धरला की ह्यापुढे 50% वर द्यायचं असेल तर असाधारण स्थिती निर्माण व्हायला लागेल आणि 50% वर जायचं असेल तर ज्या जातींना तुम्हाला मागास पाडायचं आहे त्यासाठी मागास आयोगाची निर्मिती करायला लागेल आणि मग घटनेच्या चौकटीमध्ये मागास आयोगाची निर्मिती झाली। त्या मागास आयोगाच्या निर्मितीनंतर आपल्याकडे एक बक्षी कमिशन अपॉइंट झालं। बक्षी कमिशन नंतर सराफ कमिशनची आयुक्ती झाली, मध्ये बापट झालं, सराफ झालं। पण ह्या प्रत्येक वेळेला मराठा समाज मागास नाही हेच मानलं गेलं। महाराष्ट्रामध्ये बीजेपीचं सरकार आल्यानंतर माननीय देवेंद्रजींनी हे ठरवलं की 2014 साली घाईघाईने नारायणराव राणेंच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करून जे आरक्षण दिलं गेलं ते टिकलं नाही, कारण ती घटनेच्या चौकटीतला मागास आयोग नव्हता आणि म्हणून मागास आयोगाची निर्मिती आपण मधल्या काळामध्ये त्यातले सदस्यांची मुदत संपल्यामुळे आयोग अस्तित्वात नव्हता त्याची निर्माण केली पाहिजे। निवृत्त न्यायाधीश मसेंची नियुक्ती झाली, त्यांचं लवकर निधन झालं, मग निवृत्त न्यायाधीश गायकवाड आले। गायकवाडाने याच्यामध्ये खूप मेहनत घेतली, म्हणजे मला एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून त्यांचं खूप आभार मानले पाहिजे की या सगळ्या कालावधीमध्ये त्यांचा डोळा पॅरलाइज झाला तरीसुद्धा त्यांनी जिद्द सोडली नाही आणि खूप काम केलं। त्यातून त्यांनी जे निष्कर्ष काढले त्या निष्कर्षाच्या आधारे, कारण या मराठा आरक्षणामध्ये 3च मुद्दे आहेत। एक, मराठा समाज मागास आहे की नाही, दुसरं मागास आहे तर 50%च्या वर द्यावं की नाही, आणि नव्याने जो मुद्दा निर्माण झाला की 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर राज्याला आरक्षण देता येते की। मी अगदी थोडक्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला एक नोटही मी देतो आहे की 5 लाख लोकांचा सर्वे या गायकवाड कमिशनने केला, म्हणजे साधारणतः एका पंचायत समितीमध्ये 2 गावं पूर्ण त्यांनी केली। 5 लोकांचा सर्वे केल्यानंतर त्यांनी जे निष्कर्ष काढले ते सगळे धक्कादायक निष्कर्ष आहेत। म्हणजे 6%च मराठा समाज गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहे, हमाली आणि शारीरिक कामं करणाऱ्यांमध्ये 9% मराठा समाज आहे, कच्ची घरं अजून आहेत असा 70% मराठा समाज आहे। सगळ्यात मेजर त्यांनी जे ऑब्झर्वेशन केलं ते 40,962 लोकांचा सर्वे केल्यानंतर 340 आत्महत्या झाल्या असं लक्षात आलं। त्यातल्या 277 म्हणजे 80% आत्महत्या मराठा समाजातल्या असं लक्षात आलं। 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे अशी 93% लोक लक्षात आले, वगैरे वगैरे मोठी यादी आहे। तर म्हणजे हा आयोगच आयोगाचा अहवाल सत्ताविषयपणाचे आहे आणि त्याच्यातून गायकवाड आयोग या निष्कर्षाबाद आलं की मराठा समाजाला मागास म्हणून, आर्थिक आणि शैक्षणिक मागास म्हणून आरक्षण दिलं पाहिजे। घटनेच्या चौकटीतला हा मागास आयोग असल्यामुळे आणि अतिशय मेहनत घेऊन हा निष्कर्ष काढल्यामुळे महाराष्ट्रातल्या हायकोर्टाने 90 दिवस केस चालल्यानंतर हे ॲक्सेप्ट केलं की गायकवाड कमिशनचं म्हणणं बरोबर आहे। म्हणजे एक मुद्दा निकाली निघाला। मी आक्षेप आणि जे निकालपत्र आहे हायकोर्टाचं तेही या ठिकाणी आणलं की ज्याच्यामध्ये क्लिअर कट हायकोर्टाने असं म्हटलं की गायकवाड कमिशनने मराठा समाजाला मागास म्हटलं ते बरोबर आहे। गायकवाड समाजाने आता ह्या समाजाला 50%च्या वर द्यायला पर्याय नाही, कारण इंदिरा स्वानी केसमध्ये हे म्हटलं होतं की असाधारण स्थिती निर्माण झाली तर तुम्हाला 50%च्या वर जाता येईल।
गायकवाड कमिशनने ही कशी असाधारण स्थिती निर्माण झाली हे मांडलं, हेही मुंबई हायकोर्टाने मान्य केलं। आणि 102व्या घटना दुरुस्तीनंतर अशा प्रकारे राज्याला आरक्षण देण्याचे अधिकार आहेत की नाही यावरही खूप डिबेट चाललं आणि तेही मुंबई हायकोर्टाने मान्य केलं। आता मला एकच प्रश्न उपस्थित करायचा आहे आणि आपल्या सगळ्यांना काही प्रश्न विचारा की अशोक चव्हाण असं म्हणतात की 102व्या घटना दुरुस्तीनंतर महाराष्ट्र शासनाला जातीवर आधारित इतर मागासांचं आरक्षण देता येत नाही। याचा अर्थ गायकवाड कमिशनच्या आधारे जो कायदा झाला, जो विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये एकमताने संमत झाला, त्या आमदारांना माहिती नव्हतं की 102व्या घटना दुरुस्तीनंतर कायदा करता येत नाही। तर माहिती असतं तर त्यांनी विरोध केला असता, हो आपल्याला कायदा करता येत नाही। त्यांनी एकमताने मान्य केलं, त्यात त्यांच्या सौभाग्यवती पण होत्या। मग राज्यपालांनी सही केली। मग असं म्हणूया का की 102व्या घटना दुरुस्तीनंतर कायदा करता येत नाही, राज्यपालांना माहिती नव्हतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायकोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं की 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याचे आपल्या राज्यातल्या समाजाला आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेच्या आधारे मागास ठरवता येतं, आरक्षण देता येतं। 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतरही राज्याचे अधिकार अबाधित आहेत, हे मुंबई हायकोर्टाने मान्य केलं। म्हणजे मग मुंबई हायकोर्टाला हे माहिती नव्हतं का की 102व्या घटना दुरुस्तीनंतर असा कायदा करता येत नाही। आणि त्यामुळे अशोक चव्हाण हे जर तक्रार करत असतील, आक्षेप घेत असतील, आरोप करत असतील, तर दोन्ही सदनाच्या 288 अधिक 78 आमदारांवर आक्षेप घेत आहेत, त्यात त्यांच्या पत्नी पण आहेत। ते राज्यपालांवर आक्षेप घेत आहेत आणि ते हायकोर्टावर आक्षेप घेत आहेत, जे हायकोर्टाने ज्या 3 मुद्द्यांच्या आधारे आरक्षण द्यायचं होतं की मराठा समाज मागास आहे की नाही, मराठा समाजाला 50%च्या वर आरक्षण देता येईल की नाही, आणि 102व्या घटना दुरुस्तीनंतर ही आरक्षण राज्याला देता येते की नाही, तिन्ही गोष्टी हायकोर्टाने मान्य केल्या। म्हणजे हा जवळजवळ हायकोर्टाचा अवमान करतात अशोक चव्हाण। याच्यावर हायकोर्टाच्या अवमानाची याचिका दाखल झाली पाहिजे। आता ते खोटं बोल रेटून बोल नावाची जी काँग्रेसची कार्यपद्धती आहे त्याप्रमाणे असं म्हणतात की केंद्राचे अटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी असं म्हटलं की 102व्या घटना दुरुस्तीनंतर महाराष्ट्राला अधिकार नाही देण्याचा। तर ते सुप्रीम कोर्टात काय म्हणाले याचं सुप्रीम कोर्ट जजमेंट पण माझ्याकडे आहे। ते फक्त एवढंच म्हणाले की 9 राज्यांना आता तुम्ही नोटीस काढली की तुम्ही 50%च्या वर कसे गेलात ते सांगा। त्याबरोबरने 102व्या घटना दुरुस्तीनंतर देता येते की नाही